नमस्कार, मी अनुश्री करंदीकर. श्रीमंतीची गुरुकिल्ली या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. या कार्यक्रमामध्ये आपण शेअर ट्रेडिंग, म्युच्युअल फंड्स, गुंतवणुका या विविध विषयांवरती मार्गदर्शन करून घेत असतो आणि जाणून घेत असतो श्रीमंतीची गुरुकिल्ली. श्रीमंतीची गुरुकिल्ली या विशेष कार्यक्रमामध्ये आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये खरोखरच आपले पैसे सुरक्षित आहेत का. आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी अर्थातच आपल्यासोबत आहेत ट्रेडिंग आणि गुंतवणूक तज्ज्ञ शशांक रावले. सर, कार्यक्रमात स्वागत. नमस्कार. शशांक रावले हे SR कन्सल्टन्सीचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. शेअर ट्रेडिंग, म्युच्युअल फंड, गुंतवणुका या सगळ्या क्षेत्रांमध्ये सरांचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. त्याचबरोबर या क्षेत्रांशी निगडीत त्याच्यावर आधारभूत अशा मोफत कार्यशाळा शशांक रावले सर स्वतः संपूर्ण महाराष्ट्रभर घेत असतात. या कार्यशाळा पूर्णपणे मोफत आहे, त्याला रजिस्ट्रेशनची गरज नाही आहे. आमच्या स्क्रीनवरती जे नंबर आहेत त्याच्यावर तुम्हाला फक्त एक मिस कॉल द्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला रावले या नावाने SMS येईल. त्यानंतर तुम्ही यापैकी कुठलीही कार्यशाळा अटेंड करू शकता आणि तुमच्या कुठल्याही शंका असतील, कुठलेही प्रश्न असतील त्यातनं तुम्हाला ते सोडवता येऊ शकतील आणि खूप चांगल्या प्रकारे तुम्ही त्यामधनं स्वतःचं एक इन्कम मिळवू शकता, कमवू शकता आणि एक चांगला मार्ग जो आहे तो तुम्हाला शशांक रावले सर स्वतः तिथे येऊन देत असतात. तर प्रेक्षक, आजचा जो विषय तो पुन्हा एकदा लक्षात घ्या. आजचा विषय आहे कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये आपले पैसे सुरक्षित आहेत का. आपण थेट सरांकडे जाऊया आणि आजच्या विषयाला सुरुवात करूया. सर, आपण विषय जो आत्ता घेतलेला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण सध्या जर का परिस्थिती बघितली तर एकूणच बँकांची परिस्थिती खालावलेली आहे. त्यातनं कोऑपरेटिव्ह बँक म्हणजे आत्ता सध्या PMC बँकेचं उदाहरण आहेच. त्याचा प्रॉब्लेम्स अजूनही सुरूच आहेत. खातेदारक अजूनही टांगती तलवार त्यांच्या ह्याच्यावर आहेच कुठे ना कुठेतरी. तर अशा वेळेला मग लोकांच्या मनात धाकधूक असणं, शंका येणं स्वाभाविक आहे की आता आपण कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये एवढे पैसे ठेवलेले आहेत, त्याच्या काही इन्व्हेस्टमेंट्स केलेल्या आहेत, FD आहेत, काही कुठल्याही प्रकारच्या. तर मग हाच प्रश्न सगळ्यात प्रथम मी तुम्हाला विचारते की आज जर खातेधारक असतील, त्यांच्या मनातली शंका जर आपण गृहीत धरली तर मग त्यांचे सगळ्यांचे जे पैसे जे कोऑपरेटिव्ह बँकेत आहेत ते खरोखर सुरक्षित आहेत का. येस, माझी आणि प्रेक्षकांनो, आज जसं आपण वातावरण बघतोय PMC बँकेचं घ्यायला, बाकी अनेक बँकांचे पण स्पेशली कोऑपरेटिव्ह बँकांचे प्रॉब्लेम्स असतात. सो माझ्या अशी प्रेक्षकांनो, कोऑपरेटिव्ह बँकामध्ये स्पेशली PMC बँक म्हणजे पैसे ठेवणं थोडंसं माझ्या आयुष्यामध्ये रिस्की आहे. लक्षात प्रश्न, आज आपण बोलतो की माझ्या बँकेत पैसे सेफ आहेत. कुठली बँक असू दे, मग ती कोऑपरेटिव्ह, नॅशनलाइज कुठली असो, आपण बोलतो पैसे सेफ आहेत. आज लक्षात घ्या, माझ्या आयुष्यामध्ये सेफ्टी हा एक मानसिक भ्रम आहे. आज जर आपण बँकेत आणि आपण आज आमचं मॅडम शेअर मार्केटचं काम आहे, तर शेअर मार्केटमध्ये लोकांना भीती वाटते की अरे टाकू कसे पैसे, राईट. कारण लोकांना भीती का वाटते, कारण ह्या गोष्टीचं लोकांना ज्ञान हे नसतं. आज लक्षात घ्या, आज जे कोऑपरेटिव्ह बँका जे पैसे लावतात ते कुठे तर मार्केटमध्ये पैसे लावतात. आज ज्यांचे PMC किंवा बाकी कुठल्याही बँकेमध्ये आज अनेक बँक आपण पाहिल्या डुबलेल्या असतील, राईट. तर त्याच्यामध्ये ज्यांचे पैसे समजा एक्झाम्पल तुम्ही 5 लाख रुपये बँकेत ठेवले असतील, तर जर बँक बंद पडली तर पूर्ण 5 लाख रुपये आपले जातात. पण तुम्ही जर मार्केटमध्ये लावले, आज तुम्ही जर योग्य ज्ञान घेतलं, नक्कीच त्यातनं भरपूर चांगला फायदा होतो. पण देऊ न करो वरखाली जर लॉस झाला, किती जाईल, 10, 15, 20, 30% लॉस होईल. त्याच्याहून जास्त काय होणार, त्याच्याहून जास्त होणार नाही. पण तुम्ही जर बँकेमध्ये ठेवले असते तर पूर्ण 100% पैसे जाण्याचे चान्सेस असतात. तर मग रिस्की काय, ह्याचा आपण रिस्की कोणतं जास्ती आहे आपण त्याचा विचार केला पाहिजे. आणि लक्षात प्रेक्षकांनो, अजून प्रॉब्लेम असे आहेत की आज आपण स्पेशली जेव्हा PMC बँकेत झालं तेव्हा मान्य आहे की RBI रेग्युलेटर आहेत, ओके, पण त्यांच्याकडनं अजून प्रॉपर तशी ॲक्शन घेणं बाकी आहे. आणि इव्हन फायनान्स मिनिस्टरनी हातवर केला, ते बोलतात की हे आमच्या अंडर येतच नाही म्हणून कोऑपरेटिव्ह बँका. तर ते म्हणूनच आपण सामान्य माणसांसाठी हे भरपूर जास्ती रिस्की आहेत कोऑपरेटिव्ह बँकेत पैसे ठेवणं, असं मला वाटतं. आणि ह्याचे मॅडम प्रायव्हेट ओनर्स असतात, राईट. या बँकांचे मेनली प्रायव्हेट ओनर्स आहेत. इट्स लाईक अ कंपनी, बरोबर. फक्त फरक एवढा आहे की तुम्ही जेव्हा डायरेक्टली शेअर्समध्ये पैसे लावता तेव्हा मध्ये कोणी मीडिएटर नसतो. बँकिंग इज लाईक अ मीडिएटर. PMCने उचलून पैसे कोणाला दिले, तर HDLला दिले, हाऊसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ह्या कंपनीला त्यांनी मेजॉरिटी लोन हे दिलं. त्यांच्या ताकदीपेक्षा जास्त त्यांनी लोन दिलं. जिकडे कंपनीचं ॲसेट जे आहे किंवा जे ओव्हरऑल होल्डिंग आहे 1200-1300 कोटीची पण नाही, त्याहून जास्ती त्यांनी कंपनीला लोन दिलं, विच इज अ व्हेरी बिग रिस्क, राईट. सो हे झालं. सो लक्षात घ्या, आज तुम्ही जसं मी बोललो की शेअर्समध्ये पैसे लावताय, तुम्ही डायरेक्टली इन्व्हेस्टमेंट्स करताय आणि तुम्ही जर बँके थ्रू जाताय तर तुम्ही ते इज अ काइंड ऑफ एजंट. सो म्हणून मग त्या एजंटवरती किती विश्वास ठेवणार. इट्स अ काइंड ऑफ प्रायव्हेट कंपनी, बरोबर. सो तुम्ही ते बँकेच्या ओनरकडे पैसे देण्याबदली तुम्ही डायरेक्टली जर शेअर्समध्ये लावले तर तुम्हाला आणखी जास्त फायदा होतो. फक्त गॅपमध्ये कुठला आहे, तर गॅप असा आहे की आपल्याकडे त्याचं योग्य ज्ञान नाही, जो आम्ही गॅप नक्कीच तो पूर्ण करतो. आमच्या मोफत कार्यशाळा तुम्हाला ट्रेडिंग आणि गुंतवणुकीचं आम्ही योग्य ज्ञान देतो. एकदा तुम्हाला ते ज्ञान आलं की तुम्हाला मग वाया बँक जायची गरज, तुम्ही डायरेक्टली तुम्ही कंपन्यांमध्ये पैसे लावू शकता, योग्य कंपनी तुम्ही निवडू शकता. आणि आज जसं PMC बँकेने प्रॉब्लेम केला की त्यांनी एका सेक्टर जो आहे इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर आणि एकाच सेक्टरला आणि त्यातनं पण एकाच मोठ्या कंपन्यांनी भरपूर मोठं कर्ज दिलं, ही सर्वात मोठी चूक होती, ओके. आणि त्यामुळे बँक ही प्रॉब्लेममध्ये आहे. लक्षात पासून आज आपण बोलतो की ठीक आहे माझ्याकडे ज्ञान नाही म्हणून बँकेत पैसे ठेवतो, पण ह्यांच्याकडे ज्ञान असताना पण ही लोक एवढ्या चुका करतात. मग विश्वास कोणावर ठेवायचा. त्यावरली आपणच स्वतः ज्ञान घेऊ. आणि लक्षात घ्या, जर तुम्ही स्वतः ज्ञान घ्यायला आम्ही एक शिकवतो गोष्ट,
त्यामुळे तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट्स करत असाल तर तुम्हाला एकाच सेक्टरमधल्या एकाच कंपनीमध्ये पैसे नाही टाकायचे आहेत, तर तुम्हाला मल्टिपल सेक्टर्समध्ये आणि मल्टिपल कंपनीजमध्ये जे टॉपचे चांगले सेक्टर चांगले कंपनी जे गेले अनेक वर्ष तुम्हाला चांगले रिटर्न्स देत आहेत. लक्षात घ्या, समजा मी अशा 10 कंपन्यांनी जर मी पैसे लावले जे चांगले गेले अनेक वर्ष परफॉर्मन्स देत आहेत, ओके, आणि गेले 10-12 वर्षांमध्ये देत आहेत, त्याच्यामुळे मी जर पैसे टाकले तर नक्कीच काय होईल, जास्त 1-2 कंपन्या शेअर्स वर खाली होती, मला 8 महिने नक्कीच चांगला फायदा होतो. आणि हेच आमचं काम आहे. आता आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे मी थोडक्यात सांगतोय, पण ज्यावेळी तुम्ही आमच्या मोफत कार्यशाळा येतात त्यावेळी तुम्हाला याचं आम्ही पूर्णतः योग्य ते ज्ञान देतो. त्यावेळी तुम्हाला बँकांथ्रू जायची गरज नाही, तुम्ही डायरेक्टली इन्व्हेस्टमेंट्स करू शकता असं मला वाटतं. नक्की. पण आपण आज जसं म्हणतोय की आता कॉपरेटिव्ह बँकांवरती कुठल्याही प्रकारची रेग्युलेटरी अथॉरिटी as such नाही आहे. आता जर का फायनान्स मिनिस्ट्री सुद्धा म्हणते की आमच्या अंडर ते येत नाही, तर त्या अनुषंगाने जसं तुम्ही म्हणतात की बँकेत पैसे मग ठेवणं, स्पेशली कॉपरेटिव्ह बँकेत ठेवणं हे जर का धोकादायक आहे, पण अजूनही कॉपरेटिव्ह बँकेचं एकूणच काम किंवा कॉपरेटिव्ह बँकांबद्दल काय सांगू शकाल प्रेक्षकांना? लक्षात पेशनो मॅडम, आता जसं म्हटलं प्रॉपर रेग्युलेशन असल्यामुळे किंवा प्रॉपर ॲक्शन होत नसल्यामुळे इव्हन अनएथिकल कामं बँकांमध्ये भरपूर चालतात आणि त्या अनएथिकल कामांचा रिझल्ट म्हणजे पीएमसी बँकेचा इश्यू झालेला आहे, राईट. सो पहिलं म्हणजे ते लोक आरबीआयचे नॉर्म्स अनेकदा फॉलो करत नाही, जे पीएमसीने पण केलं, आरबीआयचे नॉर्म्स फॉलो नाही केले आणि रिअल फायनान्शियल स्टेटमेंट्स आरबीआयकडे त्यांचे जात नाही. जे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा चांगलं वाईट जे काही चाललंय हे आरबीआयला ते लोक टाइम टू टाइम प्रॉपर इन्फॉर्म करत नाही. जोपर्यंत आरबीआय त्या बँकांवरती एन्क्वायरी बसत नाही किंवा आरबीआय त्याच्यावर जाऊन खरोखर लक्ष देत नाही, तोपर्यंत आरबीआयला कळत नाही की बाबा नेमकं आत्म्या काय चालू आहे. आता जेव्हा प्रॉब्लेम बाहेर निघाला त्यावेळी जाऊन आरबीआय त्याच्यात एन्क्वायरीला बसलेली आहे, पण तोपर्यंत ऑलरेडी वेळ निघून गेली, ऑलरेडी पब्लिकचे पैसे डुबलेले आहेत, अजून कोणी जबाबदारी घेतलेली नाही. कोण नेमका पब्लिकचा पैसा नेमका कोण देणार आहे याची कोणी जबाबदारी अजून घेतलेली नाही, राईट. जसं मी बोललो फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये पण मॅनिप्युलेशन हे चालतं, एक्सेस लोन दिलं होतं. आज आपण पीएमसी किंवा बाकी इतर बँकांचं पाहिलं ज्यांच्या अजून भरपूर गोष्टी बाहेर नाही आलेल्या आहेत. माझ्या मते आज लक्षात प्रेक्षांनो, आज आरबीआयच्या नॉर्म्सप्रमाणे एका सिंगल इंडिव्हिज्युअल कंपनीला बँका जे आहेत त्यांच्या ओव्हरऑल फंडिंगमध्ये मॅक्झिमम एका सिंगल कंपनीला 15% लोन देऊ शकतात. 15% एका सिंगल कंपनीला, ओके, जे की पीएमसीने भरपूर जास्ती प्रमाणात लोन हे दिलं, ओके. आणि ते एचडीएल प्रॉब्लेममध्ये असताना त्यांनी ते कर्ज जास्ती त्यांनी सँक्शन केलं, विच वॉज व्हेरी बिग मिस्टेक. ऑलरेडी एचडीएल ही लिक्विडेशनमध्ये ही होती. आणि जर ग्रुप ऑफ कंपनीज असेल तर ओव्हरऑल बँकेच्या ॲसेटमधनं किंवा ओव्हरऑल बँकेच्या फंडिंगमधनं जास्तीत जास्त 40% ती लोक फंड देऊ शकतात, ओके. पण हे अनेक बँका किंवा अनेक कॉर्पोरेट बँका हे फॉलो करत नाही आणि त्यामुळे या बँका प्रॉब्लेममध्ये येतात आणि ते प्रॉपर आरबीआयकडे इन्फॉर्मेशन त्याची पोचवत नाही. इव्हन लक्षात घ्या, आता जसं पीएमसीने गेलं की एनपीएस म्हणजे नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स कोणाला बोलतात, जे कंपनीज म्हणजे कॉर्पोरेट कंपनीज किंवा जे इंडिव्हिज्युअल लोक जे लोन रिपे करत नाही त्यांना एनपीए मध्ये टाकलं जातं. सो त्यांनी एनपीएचा पण चुकीचा आकडा हा दाखवला. ऍक्च्युअली दाखवताना 2.1920% आसपास त्यांनी दाखवला एनपीए, जो की एक नॉर्मल आहे, पण त्यांनी त्याच्यात एचडीएलचं इन्क्लूडच केलं नव्हतं. जर एचडीएल इन्क्लूड केलं तर भरपूर जास्त शूटअप हे होतं. सो हे अनेकदा ही लोक हे पण प्रॉब्लेम करतात. म्हणून मला असं वाटतं मॅडम की कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये पैसे ठेवणं हे तेवढं फारसं सुरक्षित आजच्या डेटमध्ये राहिलेलं नाहीये. इव्हन होतं असं की या मॅनेजमेंट जे आहे बँकांचं त्याच्यावरती मग प्रॉपर ऍक्शन घेतली जात नाही, त्यामुळे प्रॉब्लेममध्ये कोण होतं, सामान्य माणूस होतो ज्यांनी आपले त्या बँकेमध्ये पैसे ठेवले आहेत, बाकी सगळे सुरक्षित असतात. सो म्हणून माझं म्हणणं एवढंच आहे की जास्ती तुम्ही कॉर्पोरेट बँकेमध्ये पैसे ठेवणं असं माझं वैयक्तिक मत असेल. नक्कीच. पण आपण आता कॉर्पोरेटिव्ह बँकांबद्दल बोलतोय, बऱ्याच वेळेला लोकांचं असं होतं एक तर कॉर्पोरेटिव्ह बँक घरांच्या आसपास असते, प्लस त्यांचे काही रेट ऑफ इंटरेस्ट सुद्धा इतर बँकांच्या तुलनेमध्ये जास्त असतात, एफडीच्या वगैरे त्यांच्या काही वेगळ्या स्कीम्स असतात, त्याच्यामुळे लोक थोडीशी भुलतात नाही म्हटलं तरी, आणि जवळची बँक आहे, ओळखीची बँक आहे असं म्हणून, किंवा बऱ्याच वेळा तुम्ही म्हटलं तसं की त्याचे जे ओनर असतात ते सुद्धा ओळखीचे असतात म्हणून त्याच्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट केले जातात, अशी सुद्धा उदाहरणं आहेत. तर मग अशा वेळेला आता जर का कॉर्पोरेटिव्ह बँकांचं जर का भविष्य बघितलं पुढच्या काही वर्षांमधलं, तर ते कितपत सेफ असू शकतं? कारण एका बँकेचा प्रॉब्लेम झाला किंवा 2 बँकांचा प्रॉब्लेम झाला म्हणून इतर सगळ्या बँकांना पण आपण ब्लेम करू शकतो का? लक्षात घ्या, आपण डायरेक्टली ब्लेम करू शकत नाही, पण लक्षात घ्या जर असंच होत राहिलं, जर आरबीआयने प्रॉपर लक्ष दिलं नाही, माझ्या हिशोबाने आरबीआयने वाढण्या पहिली पाहिजे की त्यांनी त्याचे आमच्यामध्ये इन्फॉर्मेशन कधी बसवतील. आरबीआयने प्रॉपरली आतमध्ये जाऊन त्याच्यावर रेग्युलेशन, आरबीआयचा एक माणूस प्रत्येक कॉर्पोरेट बँकेचा, जसं आता पीएमसी बरोबर त्यांनी केलेलं आहे तसं प्रत्येक बँकावर असला पाहिजे. जर आम्हाला आरबीआयवर जर ट्रस्ट आला की बाबा आरबीआय एवढं प्रॉपर रेग्युलेशन ठेवतं की कॉर्पोरेट बँकांना काही प्रॉब्लेम क्रिएट करू देत नाही, तरच आपण त्याच्यावरती विश्वास ठेवू शकतो. पण जर पीएमसी सारखं जर फायनान्शियल स्टेटमेंट जर बाकी बँकांचे पण असतील जे अजून गोष्टी बाहेर उघडकीस आलेल्या नाहीये, तर कदाचित आपल्याला ते रिस्की असू शकतं. म्हणूनच माझ्या हिशोबाने आरबीआयचे अधिकाऱ्यांनी येऊन लोकांना एक दिलासा दिला पाहिजे की येस, आम्ही जेवढ्या पण कॉर्पोरेटिव्ह बँका भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आहेत त्याचं आम्ही प्रॉपर त्याचे स्टेटमेंट चेक केलेले आहेत, क्रॉस चेक केलेले आहेत, त्याचं प्रॉपर त्यांनी लोकांना कन्फर्मेशन ऑन एअर येऊन दिलं पाहिजे, तरच कदाचित लोक मला सेफ होतील. अदरवाईज माझ्याशी सध्याची जी परिस्थिती बघता तर मला वाटतं कॉर्पोरेट बँकेत पैसे ठेवणं पण तेवढंच रिस्की असं मला वाटतं. नक्की. म्हणजे एकूण आपण जसं म्हटलं तसं की सध्या बँकांची जर का परिस्थिती बघितली तर फार काही चांगली असं दिसत नाही, पण आपण नेहमी जसं म्हणतो की बँकांची परिस्थिती वाईट असली तरी इकॉनॉमी आपली ग्रो होत असते, तर ती कशा प्रकारे आणि शेअर मार्केटचा त्याच्यामध्ये कसा हे असतो या अनुषंगाने आपण चर्चा पुढे नेऊया. सर, इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा श्रीमंतीची गुरुकिल्ली.
ब्रेकनंतर श्रीमंतीची गुरुकिल्ली या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बोलतोय कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये खरोखरच आपले पैसे सुरक्षित आहेत का या विषयावरती आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत ट्रेडिंग आणि गुंतवणूक तज्ज्ञ शशांक रावले. तर सर, आपण जसं आज म्हटलं की कोऑपरेटिव्ह बँकांविषयी आपण बोलतोय आणि जसं तुम्ही म्हणालात की एक फार सुरक्षित नाही आहे, कारण सध्याची एकूण परिस्थिती बघता किंवा इतर बँकांचे सगळे घोटाळे जे हळूहळू उघडकीस येत आहेत त्या दृष्टिकोनातून आपण विचार करतोय. पण मग आता लोकांना जशी सवय असते की बँकांमध्ये पैसे ठेवायचे, सेव्हिंग असो, RD FD असो, कशाही प्रकारे स्वरूपात, तर मग नॅशनलाइज बँका किंवा प्रायव्हेट बँका इतर याच्यामध्ये तरी पैसे ठेवावे का? त्याच्यात तरी काही सुरक्षितता आहे मग? येस मॅडम, मी बँकांना सगळ्या आता ह्याच्या तुलनेमध्ये कुठली प्रायव्हेट असो, कोऑपरेटिव्ह असो की नॅशनलाइज बँक असो, अशापेक्षा माझ्या हिशोबाने मी वारंवार बोलत आलेलो आहे की बँकिंग इज अ व्हेरी बिग इकॉनॉमिक बबल. पहिलं मी लक्षात घ्या, एक वेळ होता मॅडम ज्यावेळी बँका 15-16% व्याजदर हे द्यायच्या. ओके, मी जेव्हापासून मी लोकांना सांगतो तेव्हापासून 12% होतो व्याज. आज ते अर्धवून 6-6.5% आलेलं आहे आणि उद्या जाऊन ते मे बी 1-1.5-2% पण येईल. लक्षात घ्या, जशी इकॉनॉमी ग्रो होते, जसं कंट्री ग्रो होते, तसं तर बँकांचे व्याजदरे कमी कमी होत जातात. आणि म्हणूनच तुम्हाला जर बँकांमध्ये जर पैसे ठेवून आपल्या व्याजावर घर चालवायचे किंवा व्याजावर आपले खर्च चालवायची सवय असेल तर ते आपण लवकर तोडली पाहिजे. का? कारण ते पुढे जाऊन तेवढं पण व्याज राहणार नाही. आज लक्षात घ्या, तसं पण आज जे आपल्याला बँक व्याज देते त्याहून फार जास्ती महागाई वाढते, तर महागाईला बीट करत नाही, त्यामुळे तुमचे तसे पण पैसे कमी होत चाललेले आहेत. पण त्याचबरोबर जर आणखीन जर व्याज कमी होत गेले तर मे बी तुम्हाला आणखीन जास्त प्रॉब्लेम हा सहन करावा लागू शकतो. म्हणून जसं लक्षात घ्या, जसं काळ बदलत चाललेला आहे तसं आपल्याला पण स्वतःला बदललं पाहिजे, तरच जाऊन आपण ह्या चेंजेसमध्ये आपण स्वतःला आपण सावरू शकतो आणि आपण चांगल्या रीतीने ग्रो होऊ शकतो. लक्षात घ्या, माझ्या विषयाने बँकिंग इज अ व्हेरी बिग इकॉनॉमिक बबल. हा एक मोठा आर्थिक बबल आहे, मी पहिल्यापासून बोलत आलेलो आहे. लक्षात घ्या, आज होतं असं मॅडम की एक्झाम्पल घ्या, समजा मी बँकेमध्ये 5 लाख रुपये ठेवलेले असतील, ओके, आणि जर काय बँक प्रॉब्लेममध्ये असेल तर मी नक्कीच माझे पैसे मागायला जाईन, बरोबर. पण तेच 5 लाखाचं लोन दुसऱ्या कोणी घेतलं असेल तो द्यायला येणार आहे का? लगेच नाही येणार. त्याला जे कालावधी दिला 10, 15, 20 वर्ष जे काही कालावधी दिला असेल त्यामुळे तो हळूहळू पे करत राहील. तो डायरेक्ट लगेच द्यायला येणार आणि बँक मागायला जाऊ पण नाही शकत लिगल नॉर्म्स प्रमाणे, राईट. सो त्यामुळे लक्षात घ्या, जरा जे पॅनिक सिच्युएशन आली, बँक ही डिमांड अँड सप्लायवर चालते. जर पॅनिक जरा जे झालं, आता PMC मध्ये झालेलं आहे, तर मागणारी लोक तर फटाफट मागायला येतात, पण देणारी लगेच द्यायला येतील का? नाही येणार. आणि इव्हन जी नवीन लोक आहेत, आज समजा मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, समजा PMC बँकेचं परत ट्रान्झॅक्शन स्मूथ झाले तर पण किती लोक हिंमत करतील परत पैसे ठेवायचे, राईट. सो हा पण एक मोठा प्रॉब्लेम असतो बँकांमध्ये. पण तेच जर तुम्ही प्रेक्षकांना बघा की एखादा बाकी सेक्टर, म्हणजे आता आपण बघतोय की ऑटोमोबाईल सेक्टर पण डाऊन आहे. आज ठीक आहे, मान्य आहे, ऑटोमोबाईल सेक्टरचा सेल्स डाऊन आहे, वेगवेगळ्या कंपन्या आहेत, मारुती आहे, बजाज आहे, यांचा सेल्स डाऊन आहे, मान्य आहे. ओके, ठीक आहे, तुम्ही पण गाड्या खरेदी करत नाहीये, पण एकदा सगळं स्मूथली चालायला लागलं पब्लिक परत गाड्या खरेदी करायला लागणार, त्यामुळे काही ते सेक्टर पुन्हा डुबणार नाही किंवा बंद नाही पडणार. पण बँकांचा कसा एक बबल आहे, तो जरा जे काही झालं तर बँका डायरेक्ट लिक्विडेशनला येतात, कारण शेवटी पब्लिकच्या पैसे, मनी इज अ व्हेरी बिग सेंटिमेंट, राईट. सो त्यामुळे हे मी सांगत असतो. आणि लक्षात प्रश्न, माझ्या हिशोबाने आज आपण बोलतो मॅडम बँकेत पैसे सेफ आहेत किंवा सगळे माझे पैसे सेफ आहेत, तर माझ्या हिशोबाने हे पण बोलतो की सेफ्टी इज इट्स अ जस्ट माइंड, स्टेट ऑफ माइंड. म्हणजे माझ्या हिशोबाने सेफ्टी नावाची गोष्ट मार्केटमध्ये अवेलेबलच नाही. एव्हरीथिंग तुम्ही काही करताय इज अ कॅल्क्युलेटेड रिस्क. आज तुम्ही आमचा कार्यक्रम बघताय, तिकडे पण रिस्क आहे, कुठली तर वेळेची रिस्क आहे. ते तुमचा मौल्यवान वेळ या कार्यक्रमात दिलेला आहे. तुम्ही काही करा आयुष्यात, सगळीकडे कॅल्क्युलेट रिस्क असते. आणि लक्षात घ्या, जर तुम्ही आज जर आपल्या आयुष्यात रिस्क घेतली नाही, पुढे जाऊन आपलं आयुष्य आणखीन जास्त रिस्क येऊ शकतं. म्हणून आज मी पण जे माझ्या आयुष्यात उभा आहे हे फक्त आणि फक्त प्रॉपर कॅल्क्युलेटेड रिस्क घेतल्यामुळे. तर हे आपण शिकलं पाहिजे असं मला वाटतं. आणि तसं पण मी बोलतोय की बाबा इंटरेस्ट आपल्याला एवढे कमी येतात त्याच्यामध्ये, ज्याच्यासाठी आपण मेन सेफ्टी आणि इंटरेस्ट यासाठी खूप लोक पैसे ठेवतात, राईट. सो दोन्हीचाही तेवढा काही फायदा होत नाहीये. म्हणूनच जर आपल्याला खरोखर आर्थिक यश मिळायचं असेल तर आपण बँकांमधली इन्व्हेस्टमेंट ही कमीत कमी ठेवून बाकी इतर ठिकाणी आपण इन्व्हेस्टमेंट्स केली पाहिजे असं मला वाटतं. नक्की. आणि त्या इन्व्हेस्टमेंट कशा आणि कुठे करता येतील हे आपण आपल्या मोफत कार्यशाळांमध्ये लोकांना सगळ्यांना शिकवत असतो. आज अनेक लोक त्याच्यामुळे खूप चांगल्या प्रकारे त्यांनी स्वतःला एस्टॅब्लिश केलं आहे. बरेच जण फुल टाईम ट्रेडर्स सुद्धा आज झालेले आहेत. त्याची उदाहरण आपण नंतर ऐकूया, पाहूया. पण तुम्हाला विचारायचं आहे मग की असं आपण आज जर म्हणतोय की बँकांचा जो उपयोग आहे तो इंटरेस्ट आणि सेफ्टी व्यतिरिक्त करायचा आहे, तर मग तो कसा करायचा आहे? मग बँकांना नेमकं आपण वापरायचं कसं? 3 गोष्टीसाठी फक्त तुम्ही बँकांना वापरू शकता, जे की फक्त श्रीमंत माणसं करतात. ते म्हणजे पहिलं म्हणजे तुम्ही बँकेला लिक्विडिटीसाठी वापरू शकता. म्हणजे काही थोडेफार पैसे बँकेत ठेवू शकता, तुम्हाला अर्जंट काही लागणार असेल पैसे तर लिक्विडिटीसाठी. ओके, आता ते किती ठेवावे ते पण मी आमच्या मोफत कार्यशाळेत आम्ही सगळं शिकवतो. आणि बँकांपेक्षाही बेटर ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत, ते पण आम्ही आमच्या मोफत कार्यशाळेत सगळ्या गोष्टी प्रॉपरली शिकवतो. पण सध्या तुम्ही एवढं करू शकता. सेकंडली, तुम्ही बँकेला ट्रान्झॅक्शनसाठी वापरू शकता. तुम्हाला इकडे तिकडे पैसे पाठवायचे आहेत, तुम्ही NEFT, RTGS, चेक वगैरे हे सगळ्या त्याच्या गोष्टी तुम्ही करू शकता. आम्ही त्याला भरभरून वापरतो. जे काय चार्ज असते 2, 2.5, 3 रुपये लोक NEFT चार्ज त्यांना तुम्ही बिंदास पे करू शकता. बँकेला तुम्ही त्या ट्रान्झॅक्शनसाठी नक्कीच तुम्ही वापरू शकता. सेकंडली, थर्डली म्हणजे तुम्ही बँकांकडे लोन म्हणजे कर्ज घ्यायला जाऊ शकता. बँकेकडे कधी पैसे मागायला जायचे, बँकेला कधी पैसे द्यायला जायचे नाहीत, जे की सगळी श्रीमंत माणसं करतात. आज लक्षात घ्या, ज्यांनी PMCत पैसे ठेवले ते सगळे प्रॉब्लेममध्ये आहेत.
पण ज्यांनी पैसे घेतले ते कदाचित तेवढे प्रॉब्लेममध्ये नाही Correct. राईट. सो त्यामुळे बँकेमध्ये पैसे मागायला हेच सगळं श्रीमंत माणसं करतात. या व्यतिरिक्त तुम्ही जर काही बँकांचा वापर केला कदाचित तुम्हाला तेवढे जास्त आर्थिक यश मिळणार नाही असं मला वाटतं, आणि हे सगळं श्रीमंत माणसं करतात. नक्की. आपण बघितलं की बँकांचा वापर नेमका कशा प्रकारे करायचा. पण एकूणच जर का आता म्हटलं की नेहमी म्हणतो आपण की आपली इकॉनॉमिकल ग्रोथ चांगली होते आणि म्हणून कुठे ना कुठेतरी बँकांचं हे कमी होतंय. परंतु मग भविष्यात पुढच्या 5-10 वर्षाचा जर का विचार केला तर मग तुम्हाला काय दिसतं, म्हणजे बँकांचं भवितव्य किंवा भविष्य कुठपत दिसतंय? लक्षात घ्या, आज जर आपली इकॉनॉमी स्मूथ चालली, जर आज प्रत्येक वेळी आज सरकार पण आता आपण मध्ये पाहिलं असेल की जेव्हा कॉर्पोरेट टॅक्सेस सरकारने वाढवले तेव्हा सगळं इकॉनॉमी आणि सगळं मार्केट डाऊन होतं. पण हे लगेच सरकारला कळलं की आपण चूक केली, लगेच त्यांनी कॉर्पोरेट टॅक्सेस कमी केले, लगेच मार्केटिंग चांगली एक आपल्याला मुवमेंट दिली आणि त्यांना चांगला लोकांना फायदा आला. सो सरकार पण कायम प्रयत्न करत असतं की बाबा इकॉनॉमी स्मूथली चालावी. जोपर्यंत काही मोठ्या प्रॉब्लेम होत नाही, जसं की देशावर अटॅक होणं किंवा काही सरकार पण मोठे काही प्रॉब्लेम होत नाही, तोपर्यंत इकॉनॉमी स्मूथली ग्रोथ होणार. आणि जशी इकॉनॉमी ग्रोथ जाईल तशी ते बँकांचे व्याजदर आणि बँकांचं बँकिंग सेक्टर डाऊन होत जाणार. सो त्यामुळे माझ्या हिशोबाने जसे आता बाकी इतर गोष्टी चालल्या शॉर्ट टर्म मध्ये मे बी इकॉनॉमी काही प्रॉब्लेम असतील, पण ओव्हर द पिरियड ऑफ टाइम आपली इकॉनॉमी स्मूथली चालावी. जर इकॉनॉमी स्मूथली चालली तर माझ्या हिशोबाने आपण बँकेकडे थोडं लक्ष कमी देऊन बाकी ठिकाणी आपण गुंतवणूक करणं जास्त योग्य असं मला. नक्कीच. तर त्या अनुषंगाने आपण शेअर मार्केट किंवा त्याच्यामधल्या इन्व्हेस्टमेंट या कशा प्रकारे कराव्या यावरती चर्चा पुढे नेऊया सर. इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा श्रीमंत. ब्रेकनंतर श्रीमंतीची गुरुकिल्ली या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बोलतोय कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये आपले पैसे सुरक्षित आहेत का या विषयावरती, आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत ट्रेडिंग आणि गुंतवणूक तज्ञ शशांक रावले. तर सर, आपण विषय समजून घेतलेला आहे की जसं तुम्ही म्हणालात की आपण कोऑपरेटिव्ह बँका किंवा कुठल्याही बँका यांच्याकडे जास्त लक्ष न देता, जास्त त्याच्याकडे हे करता नको कॉन्सन्ट्रेट करता इतर मार्ग अवलंबले पाहिजेत, इतर ठिकाणी व्यवस्थित इन्व्हेस्टमेंट केल्या पाहिजेत. आणि मग तो मार्ग नेमका कुठला असेल तर तो शेअर्स असू शकतो, शेअर बाजाराचा असू शकतो, इन्व्हेस्टमेंट त्यामध्ये करू शकतो. हे आपण सगळं आपल्या मोफत कार्यशाळांमध्ये शिकवतो. काय सांगाल मोफत कार्यशाळांविषयी आपल्या, आणि आता सध्या महाराष्ट्रात त्या कुठे कुठे चालू आहेत? ओके, लक्षात प्रश्न. आमच्या मोफत कशा आम्ही तुम्हाला मेनली 2 गोष्टी होतो. पहिलं म्हणजे आम्ही तुम्हाला शेअर मार्केट ट्रेडिंगचं ज्ञान देतो. शेअर मार्केट ट्रेडिंग म्हणजे रोजची जी उलाढाल, रोजची जी मुवमेंट होते त्या रोजच्या मुवमेंटमध्ये पैसे कमवणं, त्याला बोलावं शेअर मार्केट ट्रेडिंग. ज्याला शिक्षणाच्या वयावर काही अट नाही आहे, कोणी त्यामध्ये काम करू शकतो. एक व्यावसायिक असो, एक नोकरी व्यक्ती असो, एक गृहिणी असो, एक कॉलेज स्टुडंट देखील असो, कोणी त्यामध्ये कामे करू शकतो. लक्षात घ्या, तुम्ही 1,00,000 रुपये लावले तर दिवसाला 3-4 रुपये, किंवा तुम्ही 10-20 रुपये जे लावले ते दिवसाला 700-800 रुपये त्यात तुम्ही सहज कमवू शकता. आणि असं काही मिनिमम लिमिट नाही की तुम्ही एवढेच लावले पाहिजे. तुम्ही एकदम छोट्या अमाऊंटपासून तुम्ही ट्रेडिंग सुरुवात करू शकता. आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तुम्ही नोकरी व्यवसाय कामधंदा सांभाळून तुम्ही कधीपासून ट्रेडिंग हे करू शकता. लक्षात प्रश्न, मार्केट खाली पडो किंवा मार्केट वर जाओ, तुम्ही दोन्ही ठिकाणी पैसे कमवू शकता. कसं ते आम्ही तुम्हाला सर्व चांगल्या रीतीने शिकवतो. ओके, आणि लक्षात प्रश्न, आम्ही जे बोलतो ते आम्ही करून दाखवतो. म्हणूनच आमचं एवढं महाराष्ट्रात नाव झालं, लोकांना भरपूर चांगला त्याचा फायदा हा होत आहे. हे झालं ट्रेडिंगबद्दल. त्याच प्रकारे इव्हन आम्ही तुम्हाला इन्व्हेस्टमेंट्स म्हणजे आम्ही तुम्हाला गुंतवणूक ज्ञान हे देतो. नुसतं शेअर बाजार नाही तर बाकी तर आपण कसे पैसे कमवू शकतो, नेमका आपण कुठे चुका करतो आणि त्यातनं नेमकं आपण कसं सुधारलं पाहिजे ह्याचं आम्ही तुम्हाला योग्य ज्ञान हे देतो. लक्ष प्रश्न, आज आपण नोकरी व्यवसाय करतो, पैसे कमवतो, पण ते कमवलेले पैसे नेमके आपल्याला कुठे गुंतवले, कसे वाढ हेच माहीत नाही. तर आपण आपल्या आयुष्यात आर्थिक प्रगती कशी करणार, तर ह्याचं आम्ही योग्य ते ज्ञान तुम्हाला आमच्या मोफत कार्यशाळेत देतो. आज मॅडम मला तुम्हाला सांगायला आवडेल, मी ज्यावेळी PMC बँकेचे रिपोर्ट्स बघवतो, ज्यावेळी न्यूजचे आम्ही रिपोर्ट्स बघवतो, त्यावेळी एक व्यक्ती बोलत होते की मी घरी पैसे ठेवले तर नोटबंदी झाली, मी बँकेत पैसे ठेवले तर बँक बंद झाली, आम्ही मग पैसे ठेवायचे कुठे? सो हे कॉमन पब्लिकला आज सध्या प्रश्न आहे. तर लक्षात घ्या, एकदा तुम्ही आमच्या मोफत कार्यशाळा अटेंड केला तुम्हाला असा कुठलाही प्रश्न राहणार नाही. नेमके मी पैसे कुठे टाकायचे, कसे वाढवायचे, सगळ्याचं तुम्हाला योग्य ज्ञान आमच्या मोफत कार्यशाळेत नक्कीच मिळतं. आणि त्या रिलेटेड आमच्या कार्यशाळा ज्या पूर्ण महाराष्ट्रात चालतात. पहिलं म्हणजे आम्ही मुंबईमध्ये दादर आणि ठाणे या ठिकाणी मोफत कार्यशाळा घेतो, आणि मुंबईच्या बाहेर पुणे, नाशिक आणि कोल्हापूर या ठिकाणी मोफत कार्यशाळा घेतो. लक्षात प्रश्न, आम्ही या 5च ठिकाणी मोफत कार्यशाळा घेतो, दादर, ठाणे, पुणे, नाशिक आणि कोल्हापूर. का तर आम्ही स्वतः येऊन या सगळ्या कार्यशाळा घेतो, म्हणून आम्ही एवढेच एरिया कव्हर करू शकतो. बाकी महाराष्ट्र लोक त्या ठिकाणी कार्यशाळा येऊन अटेंड करावं लागतील. लक्षात या प्रश्नानं, ज्या तुम्हाला कार्यशाळा नक्की आवडते, भरपूर चांगल्या असतात, तुम्हाला ॲक्च्युअल मेहनत तुम्हाला माझ्या मोफत कार्यशाळा बघायला मिळेल. ॲक्च्युअली मी काय करतो तुम्हाला नक्कीच तुम्हाला आवडेल, आणि तुम्हाला नक्कीच बोलाल येस माणसामध्ये दम आहे असं नक्कीच तुम्ही बोलाल. आणि ह्यासाठी तुम्हाला जर अटेंड करायचे असतील तर तुम्हाला आमच्या स्क्रीनवर नंबर दिसत असेल, फक्त एक छोटासा मिस कॉल द्या त्या स्क्रीनच्या नंबरवरती. तुम्हाला सर्व SMS थ्रू त्या कार्यशाळांचे डिटेल्स येतील. तुम्हाला रावले या नावाने आमच्या टीमकडून तुम्हाला SMS येऊन जाईल जेव्हा पण मोफत कार्यशाळा असतील त्यावेळी. अजून आम्ही डेट डिक्लेअर केली नाही आहे, पण जेव्हा पण तुम्हाला रावले या नावाने SMS येईल. लक्षात घ्या, तुम्ही त्या एकदा कार्यशाळा तुम्हाला अटेंड करायची असतील तर तुम्हाला काय रेशन वगैरे काही गरज नाही आहे. तुम्ही मिस कॉल दिला, तुम्हाला SMS तुम्ही डायरेक्ट लिहू शकता. ह्या कार्यशाळा पूर्णतः मोफत आहे, तुम्हाला रेशन काही गरज नाही आहे. नक्कीच तुम्ही अटेंड करा, नक्कीच तुम्हाला भरपूर चांगले आवडते.
नक्की सर, जाता आता थोडक्यात एक उदाहरण सांगू शकता ज्यांनी एक चांगल्या प्रकारे स्वतःला एस्टॅब्लिश केलं आहे आपल्या कार्यशाळांच्या माध्यमातून? येस, थोडक्यात उदाहरण सांगायचं म्हटलं तर आमचे क्लायंट आहेत मिस्टर पाटील म्हणून. सो त्यांचं झालं असं की त्यांनी पण बँकेमध्ये भरपूर पैसे ठेवलेले होते, कोऑपरेटिव्ह बँकेत होते, पण त्यांनी गेल्या काही दिवसात त्यांनी ते काढून ट्रेडिंगमध्ये लावले. आज सांगायला आवडेल, जिकडे बाकी लोकांचे पैसे हे मायनसमध्ये गेलेले आहेत, त्यांनी एका महिन्यात ट्रेडिंग शिकून त्याच्यात थोडंफार एक 6-7 दिवस प्रॅक्टिस करून त्यांनी एका महिन्यात आपले पैसे डबल पण केलेले आहेत. सो हा फरक पडतो. म्हणून योग्य ज्ञान असेल तर नक्कीच आपण आयुष्यात चांगला आर्थिक यश मिळू शकतो. नक्की. आणि आजचा जो आपला विषय होता त्या अनुषंगाने लोकांना लक्षात आलं असेल की आता त्यांना बँकांमध्ये पैसे न ठेवता इतर ठिकाणी व्यवस्थितरित्या गुंतवणूक करायची, ती कशा प्रकारे करायची ते आपण मोफत कार्यशाळेत त्यांना नक्की सांगूच. जाता आता आजच्या टॉपिकच्या संदर्भातली श्रीमंतीची गुरुकिल्ली काय? गुरुकिल्ली असेल की जर तुमची कोऑपरेटिव्ह किंवा बाकी इतर बँकेत जर भरपूर जास्ती किंवा थोडे जे पैसे असतील तर नक्कीच तुम्ही विचार करा, ह्या गोष्टीला टाळू नका किंवा पोस्टपोन करू नका. नाहीतर बाकीचे आज पीएमसी बँकेला लोकांची अशी हालत झाली तशी आपल्यावर अशी वेळ यायला नको. म्हणून लवकर आपल्या पैशांना चांगला आपण चालना देऊ शकतो आणि नक्कीच त्याच्यासाठी आमचं चांगली मदत करू शकतो. नक्की सर, या विषयावरती इथे एवढं छान मार्गदर्शन आज केलं त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. ह्या विषयासह श्रीमंतीची गुरुकिल्ली या विशेष कार्यक्रमामध्ये आता आम्ही इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.